बघूया पुढची बातमी। शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखाबंदीचा निर्णय सरकारने घ्यावा या संदर्भामध्ये वादग्रस्त अशी मागणी केली होती। त्यामुळे शिवसेना पक्षातच वादळ निर्माण झाली होती। खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाराजीला संजय राऊत यांना सामोरं जावं लागलं। शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी बुरखाबंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये एकटे पडलेले संजय राऊत यांनी आज रोकठोक या सदरामध्ये सपशेल माघार घेत बुरखाबंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचं अधिकृतपणे जाहीरच केलंय। तसंच बुरखाबंदीची भूमिका ही केवळ सामाजिक जाणीवेतून केल्याची सारवासारवही आजच्या रोकठोक या सदरातून संजय राऊत यांनी केली आहे। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बुधवारी माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते। आता मात्र या घटनेचा तपास गडचिरोली पोलिसांनी सुरू केला। या संदर्भामध्ये पुराडा पोलीस ठाण्यामध्ये 21 नेत्यांसह अज्ञात माओवाद्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये कंपनी 4 च्या प्रभारी प्रभाकरांसह टिपागड आणि कोरची दलमच्या माओवाद्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। शिवाय माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 नेत्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले। यामध्ये समितीचा माजी प्रमुख आणि मार्गदर्शक गणपतीसह समितीचा प्रमुख बसवराजू उर्फ नंबाला केशव तसंच मिलिंद तेलतुंबडे आणि दंडकारण्याची जबाबदारी असलेला भूपती तसंच गोपन्नाचा यामध्ये समावेश आहे। गेल्या वर्षी झालेल्या कसनासूरच्या चकमकीचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीच्या माओवाद्यांच्या स्थानिक नेत्यांनी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या संमती आणि निर्देशानुसार पोलिसांवर हा हल्ला घडवल्याचा संशय आहे।